नमस्कार. मी डॉक्टर तानाजी नामदेव घागरे, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग, कमला कॉलेज, कोल्हापूर. आज आपण नमुना निवड म्हणजेच सॅम्पल सिलेक्शन यावर चर्चा करणार आहोत. सामाजिक शास्त्रामध्ये अभ्यास विषयाशी निगडीत उद्दिष्टांचा अभ्यास करत असताना आपणास एकूण राशीचा अभ्यास करणे महत्त्वाचे ठरते. परंतु एकूण राशींचा संपूर्ण अभ्यास हा आर्थिकदृष्ट्या व तांत्रिकदृष्ट्या काही कारणास्तव शक्य होत नाही. अशा वेळेस आपणास एकूण नमुन्यातून अभ्यास करणे आवश्यक ठरते. संशोधनाचा विषय व्यापक असल्यास प्रत्येक घटकाचा किंवा संपूर्ण लोकसंख्येचा समावेश करणे हे शक्य होत नाही. त्यामुळे विशिष्ट निकषांवर आधारित नमुना निवडला जातो, ज्यामध्ये एकूण समष्टीचे प्रातिनिधिक स्वरूप प्रतिबिंबित होईल याची काळजी घेतली जाते. संशोधन करताना उद्दिष्टांच्या विश्लेषणासाठी एका लहानशा घटकांचा निवडलेला संच म्हणजेच नमुना निवड होय. ही एक शास्त्रीय पद्धत आहे जी व्यक्ती किंवा लोकसंख्येच्या निवडीशी संबंधित आहे. नमुना निवड म्हणजे एकूण समष्टी किंवा राशीतून प्रातिनिधिक स्वरूपाचा लहान गट निवडणे होय. उदाहरणार्थ, आपण ज्यावेळेस भात शिजला आहे की नाही हे पाहण्यासाठी भाताचे शिते तपासलं बघतो. हे शिते म्हणजेच नमुना होय आणि त्याच्या परीक्षणावरून त्याची संपूर्ण निष्कर्ष भात शिजला आहे की नाही यावरून आपण ठरविला जातो. नमुना म्हणजेच एकूण समष्टीमधील प्रातिनिधिक घटक अथवा भाग शास्त्रीय पद्धतीने निवडून त्याचेच फक्त संशोधन उद्दिष्टानुसार निरीक्षण केले जाते. अशा निवडलेल्या प्रातिनिधिक घटकास व भागास नमुना असे म्हटले जाते. आणि नमुना निवडण्याच्या या पद्धतीला नमुना निवड पद्धत असे म्हटले जाते. नमुना निवड पद्धती. नमुना निवड पद्धती ह्या दोन प्रकारांमध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. पहिला प्रकार म्हणजे संभाव्यता नमुना निवड, प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड. या प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथडमध्ये लोकसंख्येतील किंवा राशीतील प्रत्येक घटकास नमुना म्हणून निवडण्याची संभाव्यता ही सर्वाधिक असते. म्हणून या पद्धतीस संभाव्यता नमुना निवड पद्धत असे म्हटले जाते. दुसरा प्रकार म्हणजेच असंभाव्यता नमुना निवड, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड. असंभाव्यता नमुना निवड पद्धत ही संशोधकाच्या सोयीशी व निर्णय क्षमतेशी निगडीत आहे. या पद्धतीमध्ये संशोधक स्वतःच्या ज्ञानाने व सोयीस्करपणे नमुना निवडतो. म्हणजेच एकूण समष्टीतील प्रत्येक घटकास नमुना म्हणून निवडण्याची शक्यता ही अल्प असते. संभाव्यता नमुना निवड पद्धतीचे एकूण 5 प्रकार पडतात. यातील पहिला प्रकार म्हणजे यादृच्छिक नमुना निवड, रँडम सॅम्पलिंग मेथड. रँडम सॅम्पलिंग मेथड या प्रकारामध्ये लोकसंख्येतील प्रत्येक एककास म्हणजेच घटकास नमुना निवडीमध्ये निवडले जाण्याची समान संभाव्यता असते. उदाहरणार्थ, लॉटरी पद्धत होय. या पद्धतीमध्ये कोणताही पूर्वग्रह न ठेवता, जाणीवपूर्वक निवड न करता यादृच्छिक पद्धतीने नमुना ठरविला जातो. यामुळे लोकसंख्येतील सर्व व्यक्तींना नमुन्यामध्ये समाविष्ट होण्याची समान संधी राहते. दुसरा प्रकार नियमबद्ध नमुना निवड, सिस्टमॅटिक रँडम सॅम्पलिंग मेथड. यामध्ये लोकसंख्येतील एककाला विशिष्ट अनुक्रम देऊन निवडण्याची संख्या ठरविण्यात येते. यामध्ये लोकसंख्येच्या घटकांची यादी करून त्यांना क्रमाने लावून निवड केली जाते. उदाहरणार्थ, समजा एकूण समष्टी किंवा लोकसंख्या ही 1000 आहे. त्यातील 10% घटक लोकसंख्या निवडून त्याचे पुढे नियमबद्ध पद्धतीने विभाजित केले असल्यास 100 ही संख्या येते. त्यातून 1 ते 10 मधील कोणताही एक क्रमांक निवडून समान अंतराने पुढील नमुना निवड करावी लागते. जसे की 1 ते 10 मधील 5 हा क्रमांक निवडला असेल तर पुढील यादीतील 10व्या फरकाने म्हणजेच 15, 25, 35
अशा पद्धतीने क्रमांक निवडून नमुना निवडण्यात येतो. तिसरा प्रकार स्तरीय नमुना निवड, स्ट्रॅटिफाय सॅम्पलिंग मेथड. ही एक स्वस्पष्टीकरणात्मक पद्धती आहे. ज्यावेळेस लोकसंख्या एकस्तरीय एकसंघ नसतेच त्यावेळी ही पद्धत वापरली जाते. उदाहरणार्थ, एखाद्या शाळेतील विद्यार्थ्यांचा आरोग्यविषयक अभ्यास करावायचा असल्यास संशोधकाला अशा वेळी स्तरीय पद्धत वापर करून त्यांचे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या स्तरांमध्ये वेगवेगळ्या गटांची प्रातिनिधिक निवड म्हणून त्यांचा नमुना तयार करावा लागतो आणि या नमुन्याचा अभ्यास करून संपूर्ण लोकसंख्येचा किंवा समष्टीचा अभ्यास करण्यात येतो. चौथा प्रकार बहुस्तरीय नमुना निवड, मल्टीस्टेज सॅम्पलिंग मेथड. लोकसंख्येच्या एका गटाच्या अंतर्गत दुसरा गट, दुसऱ्या गटाच्या अंतर्गत तिसरा गट असे गट जेव्हा अस्तित्वात असतात तेव्हा ही पद्धत वापरली जाते. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील शाळांचा गुणवत्तेचा अभ्यास करण्यासाठी यादृच्छिक पद्धतीने प्रथम जिल्ह्याची निवड केली जाते. त्यानंतर त्या जिल्ह्यामधील तालुक्यांची निवड केली जाते. तालुक्यांच्या निवडीनंतर त्या तालुक्यातील गावांची निवड केली जाते आणि त्यानंतर शाळांची निवड अभ्यासासाठी केली जाते. या शाळांच्या अभ्यासावरून आपण त्या जिल्ह्यातील संपूर्ण शाळेतील गुणवत्तेचा अभ्यास करतो. आणि पाचवा प्रकार म्हणजे गुच्छा पद्धत, क्लस्टर सॅम्पलिंग मेथड. समान गुणधर्म अथवा लक्षणे असलेल्या लोकांच्या समूहाची निवड या पद्धतीत केली जाते. या पद्धतीमध्ये एकूण समष्टीला विशिष्ट गुणधर्मानुसार विभाजित केले जाते. उदाहरणार्थ, जसे की एखाद्या विशिष्ट भूप्रदेशातील मुलींची शाळा, अंगणवाडी सुविधा असलेली गावे, दुष्काळग्रस्त असणारी गावे, नदीकाठची गावे किंवा इतर कोणतेही समान उद्दिष्टानुसार त्या समष्टीचे आपण नमुना म्हणून निवड केली जाते. नमुना निवड पद्धतीचा दुसरा प्रकार म्हणजेच असंभाव्यता नमुना निवड पद्धत होय. या पद्धतीमध्ये एकूण 5 प्रकार पडतात. पहिला प्रासंगिक किंवा सहज प्राप्त नमुना होय. या पद्धतीमध्ये सोयीस्कर नमुना निवड असे देखील म्हटले जाते. यामध्ये संशोधक वेळ, खर्च या सर्व बाबींचा विचार करून त्याला जे योग्य वाटेल त्या नमुन्याची तो निवड करतो. म्हणूनच या पद्धतीला प्रासंगिक किंवा सहज प्राप्त नमुना म्हणतात. या पद्धतीमध्ये वेळ आणि पैसा यांची खूप बचत होते, त्यामुळे ही पद्धत खूप लोकप्रिय आहे. यातील दुसरा प्रकार म्हणजे सहेतुक नमुना निवड पद्धत. या पद्धतीमध्ये संशोधक आपल्या उद्दिष्टानुसार नमुना निवडतो. ज्यातून उद्दिष्ट प्राप्ती होत नाही त्याची निवड टाळतो. उदाहरणार्थ, एखाद्या सरकारी योजनेचा फायदा घेणारे 10 लोक आहेत, त्यातील केवळ 5 लोकांचाच अभ्यास करावायचा असे संशोधकांनी ठरवले तर तेही 5 जरी त्याने यादृच्छिक पद्धतीने निवडले तरी एकूण नमुन्याची निश्चिती तो हेतुपूर्वक करत असतो. म्हणूनच त्यास हेतुपूर्वक नमुना निवड पद्धत असे म्हणतात. निर्दिष्टांक नमुना निवड पद्धत. लोकसंख्येतील लिंग, जात, वर्ग अशा विविध एककानुसार किंवा गुणधर्मानुसार जे गट असतात त्यांचे लोकसंख्येमध्ये किती प्रमाण आहे हे पाहून संशोधक त्या प्रमाणानुसार त्या गटाचा हिस्सा निवडतो. उदाहरणार्थ, शिक्षकामधील पर्यावरण जागृती तपासणीसाठी स्त्री व पुरुष असे वेगवेगळे गट करून त्यातून संशोधक स्वतःच्या सोयीस्करपणे नमुना निवडतो. आणि शेवटची पद्धत आहे स्नोबॉल पद्धत. स्नोबॉल पद्धतीस साखळी पद्धत असे देखील म्हटले जाते. या पद्धतीमध्ये संशोधक संशोधित व्यक्तींकडून दुसऱ्या संशोधित व्यक्तीचा संदर्भ घेऊन त्या व्यक्तीशी संपर्क साधून संबंधित माहितीचे संकलन करत जातो. उदाहरणार्थ, घरकाम करणाऱ्या स्त्रियांविषयक संशोधन करत असताना संशोधक एखाद्या घरकाम स्त्रियांमार्फत तिच्या संपर्कातील अन्य एखाद्या घरकामातील महिलांचा संपर्क मिळवतो व अशा नमुना निवडीतून माहितीचे संकलित करत जातो. जोपर्यंत संशोधकास पर्याप्त माहिती मिळत नाही तोपर्यंत त्याने निर्धारित केलेला नमुना पूर्ण होत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया सतत चालू राहते. धन्यवाद.